नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृति मी अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो येदं धार्यते जगत् भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो भूमिः आपः आनलः वायुः खं मनः बुद्धिः एव च अहंकारः इति इयं मे भिन्ना प्रकृतिः अष्टधा अपरा इयं इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यया इदं धार्यते जगत्। भगवान परमात्मा अर्जुनाला या अध्यायामध्ये प्रथम या अध्यायाचा अधिकारी कोण आहे हे जे आम्ही चिंतन सांगणार आहोत, त्या चिंतनामध्ये ज्याच्या जीवनाचा आश्रय आणि विषय परमात्मा आहेत असा पुरुष आणि नित्य निरंतर या वाक्यांच्या किंवा वचनांच्या विषयी त्या विचारात निमग्न असणारा पुरुष हा पुरुष याचा अधिकारी आहे। आणि अशा पुरुषाला जीवनामध्ये श्रीगुरू उपदेश करतात। म्हणजे ज्यांचा जीवनाचा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, अशी ज्याच्या जीवनामध्ये जशी योग्य जमीन खतावलेली असली, वापसा झालेली असली, त्याच्यामध्ये चांगल्या मुडाहुनी बीज काढिले आणि ते निर्वाळले या भूमी पेरिले। जर त्या मुडातून काढलेले बीज चांगल्या प्रतीच्या जमिनीत त्या ठिकाणी आपण पेरलं तर तिथं निश्चित ते चांगल्या प्रकाराने अंकुरित होतं। त्याप्रमाणे ह्या अधिकारी पुरुषालाच आता आम्ही हे चिंतन सांगणार आहोत असं भगवंताचा अभिप्राय आहे। याच्यामध्ये अधिकार्याचं वर्णन केलं। दुसरी गोष्ट की या ठिकाणी विषय जो आहे तर तो विषय आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि त्याद्वारा प्राप्त होणारा मोक्ष। हे याचं परम प्रयोजन पण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मोक्ष प्राप्त कसा होईल, मोक्षाचं साधन ज्ञान याचं निरूपण केलेलं आहे। हा याचा विषय आहे आणि याचा संबंध काय आहे। जर अधिकार्याने योग्य रीतीनं हे चिंतन केलं आम्ही सांगत असणारं तर त्या अधिकाऱ्याचा फलाशी संबंध होतो। अधिकारी हा प्रापक आहे आणि प्राप्य काय आहे, मोक्ष आहे असं सांगितलं। आणि याचं परम प्रयोजन मोक्ष हेच आहे। म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण अनुबंध चतुष्टय म्हणतो तो ह्या ह्या अध्यायाचा स्वतंत्र सिद्ध आहे। अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे पण यामध्ये सांगितलेलं आहे। आणि असा जो पुरुष असेल त्यालाच आम्ही हे ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींचा सहित सांगणार आहोत। विज्ञान शब्दाचा अर्थ अपरोक्ष ज्ञान असा भाष्यकारांनी केलेला आहे आणि ज्ञान शब्दाचा अर्थ परोक्ष ज्ञान असा, ज्याचा आपल्याला अनुभव आला, साक्षात्कार झाला, त्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात किंवा त्याला या ठिकाणी विज्ञान अशी गीतेची परिभाषा होते असं या ठिकाणी भाष्यकार सांगतात। आणि ज्ञानोबाराय मात्र थोडंसं वेगळं सांगतात की विज्ञान या शब्दाने प्रपंच विज्ञान, आपल्याला ह्या जगताचं जे ज्ञान आहे ते विशेष रूपाने असणारं ज्ञान, जेवढं विशेष ज्ञान असतं ते कल्पित असतं। तेव्हा या कल्पित पदार्थाचं तुम्हाला ज्ञान सांगू, हे जगत मिथ्या कसं आहे, स्वप्नतुल्य कसं आहे हे याच्यामध्ये सांगितलं जाईल। आणि परब्रह्म परमात्मा सत्य कसा आहे हे सांगितलं जाईल। ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आणि जीवो ब्रह्मैव नापरः, जीव हा ब्रह्मरूप आहे, जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे। अशा तीन गोष्टींचं वर्णन याच्यामध्ये केलं जाईल। त्याला म्हणतात की ज्ञानासहित विज्ञान तुला आम्ही या ठिकाणी सांगतो।
आता हे ज्ञान कशासाठी, याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा, तर त्याच्याविषयी सांगितलं की यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. हे ज्ञान झालं असताना, म्हणजे ज्ञान म्हणजे आपलं स्वरूपाचं ज्ञान झालं आणि ह्या प्रपंचाचं ज्ञान झालं, आणि त्या ठिकाणी प्रपंच हा फलकट आहे, फलकट तो संसार, आणि परमात्मा जे येथ सार भगवंत, भगवान परमात्मा सत्य आहे, त्याच्या अतिरिक्त असणाऱ्या सर्व पदार्थ हे मिथ्या आहेत असं ज्ञान झालं तर मनुष्याला, जसा एखादा राजहंस पक्षी दूध आणि पाणी एकत्र झालं असताना त्याला तो पाण्याला बाजूला करतो आणि केवळ दुधाचं प्राशन करतो, अशी ईश्वर प्रदत्त त्याच्या चंचूच्या ठिकाणी शक्ती आहे. तसंच जर श्रीगुरूंनी या पुरुषाला त्या ठिकाणी आत्मा आणि अनात्मा, याला आत्मानात्म विवेक असं म्हणतात, जर गुरुजींनी त्याला व्यवस्थित रीतीनं करून दिला तर त्याला असं कळतं की आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखिजे देहीचा धर्म देही, ऐशे देखणे ते पाही अनाहती. ह्या शरीरमुळे आत्मा नाही किंवा हे माझं स्वरूप नाही, मी शरीराहून भिन्न आहे, मी ह्या संपूर्ण शरीरादी प्रपंचाचा प्रकाशक, द्रष्टा, साक्षी आहे. माझा या शरीराशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, फक्त ह्या शरीराधिकांचा अधिष्ठान मी आहे. माझ्या अधिष्ठानावरच ह्या जगताचा भास होतो. जसा दोरीवर सर्पाचा भास होतो, परंतु दोरी वाचून सर्पसुद्धा भासणार नाही, म्हणजे त्यात सर्पाला कारण मुख्य दोरीच आहे, परंतु या ठिकाणी सर्पाच्या विषाने ती दोरी कधी विषारी होत नाही. किंवा एखाद्याला त्याच दोरीवर जर पुष्पमाला भासली तर त्या पुष्पमालेने ती सुगंधित होत नाही, कारण हा पदार्थ भ्रमातला असतो. भ्रमामुळं आपल्याला रज्जू दोरी रूपाने कळली नाही, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो. तो भ्रम अनेकांना अनेक प्रकारचा होतो. बरं, कोणाला एकाच दोरीवर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा प्रखर प्रकाश नाही आणि पूर्ण अंधकार नाही, अशा वेळेला त्या रज्जूवर कोणाला सर्प आहे असं वाटतं, कोणाला इथं पुष्पमाला आहे असं वाटतं, कोणाला काठी पडलेली आहे असंही वाटू शकतं, कोणाला या ठिकाणी जमीन दुभंगलेली आहे, कोणाला वाटतं की या ठिकाणी जलधारा, पाणी सांडलेलं आहे, पाण्याची धारा आहे. परंतु खरं सांगा, पाण्याच्या धारेने किंवा पुष्पमालेने किंवा सर्पाने या त्यांचे जे धर्म आहेत, उदाहरणार्थ पाणी पदार्थाला ओलं करतं, तसं ही रज्जू ओली होत नाही. सुगंधी माळा ही सुगंध देते, त्या सुगंधीसुद्धा ती रज्जू होत नाही. किंवा सर्प म्हटलं तर सर्पाच्या विषाने ती विषारी होत नाही. याचं कारणच असं आहे की हे जे भ्रमातले पदार्थ असतात ते आपल्या मूळ ज्या अधिष्ठानावर भासतात, अधिष्ठाना एवढे भासतात, अधिष्ठानात मिसळून भासतात, पण ज्या ठिकाणी भासतात तिथंच ते नसतात. तत्वतः त्यांची त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपस्थिती नसते. ते पदार्थ शून्यरूप असतात, असत असतात, फक्त भासमान होतात, म्हणून त्यांना आम्ही असत म्हणत नाही, कारण दिसतात म्हणून. नाही तसा वंध्यापुत्र आहे, तर वंध्यापुत्र कोणाला दिसत नाही. आकाशपुष्प हे नरशृंग आहे किंवा शशशृंग, हे पदार्थ आपल्याला दिसत नाही, तर ते असत आहे असं आपण म्हणतो. पण तसं धडधडीत हे जगत दिसत असताना ते असत आहे, शून्य आहे, ते नाहीच आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून शास्त्रकारांनी असा एक पदार्थ सांगितला की ज्याला सत म्हणावं तर त्या ठिकाणी दोरीचं ज्ञान झालं का सर्प राहतच नाही, पुष्पमालाही राहत नाही. बरं, नाही म्हणावं तर धडधडीत आपल्याला त्याच्यावर, त्या रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, आपण पळालो, गुडघे फुटले, पडलो, एवढे अनर्थ दिसतात आणि तो तिथं तर नसतो. याचा अर्थ वंध्यापुत्रापेक्षा, असत किंवा शून्यरूप पदार्थापेक्षा हा पदार्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे, आणि त्याला नाव दिले सत. म्हणावं तर त्या ठिकाणी टिकत नाही, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की राहतच नाही. असत म्हणावं तर दिसल्याशिवाय राहत नाही, म्हणून याला बरं सतही आहे आणि असतही आहे म्हणावं तर अंधार आणि प्रकाश एका वेळेला एकत्र राहू शकत नाही. म्हणून ह्या दोन्हीहूनही वेगळा, सदसद, विलक्षण, अनिर्वचनीय, त्याला मिथ्या असं म्हणतात. म्हणून वेदांत तत्त्वज्ञानामध्ये हा एक मिथ्या पदार्थ म्हणून सांगितलेला आहे. तेव्हा या ठिकाणी
आपल्याला ह्या पदार्थाचं जर मिथ्यात्व जर कळालं तर मग तो मिथ्या पदार्थ अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होतो आणि त्या ठिकाणी अधिष्ठानच शिल्लक राहतं, म्हणजे आपणच शिल्लक राहतो, आपला आत्माच उर्वरित राहतो आणि तो आत्मा असंग, निर्विकार, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभावान, सच्चिदानंदरूप, देशकाल वस्तू परिच्छेदरहित, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अशा प्रकारचा केवळ आत्मा राहतो. त्या ठिकाणी द्वैत नाही आणि द्वैत सापेक्ष अद्वैत नाही, अशी केवळ अद्वैतात्मस्थिती त्या उर्वरित राहते आणि त्या स्थितीमध्ये तिथं आता जन्म मरणाची भीती राहत नाही, ज्ञान अज्ञानाची भीती राहत नाही. त्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व जे आहे त्याच्यामुळं होणारा अनर्थ होत नाही. अशा प्रकारची आणि ही आपली स्थिती जी आहे ती नित्य आहे आणि ती मूळचीच आहे. तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. आनंदाचा मूलभूत स्रोत तो आहे की ज्या ठिकाणी त्या आनंदाला कधी खंडितता नाही, त्या आनंद कधी कमी होणारा नाही, वाढणारा नाही, नित्य आनंद आहे. आणि त्या आनंदापुढं हे जे आपल्याला विषयाच्यापासून मिळणारा आनंद हा काहीच नाही, हा बापोडा आहे. जसं निळोबाराय सांगतात काय, नित्यानंदापुढे आनंद तो कोण आणि विषय सुखबाई बापुडे ते क्षीण. येथ न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवनवो. अशा प्रकारचा हा आनंद आहे. म्हणून जगामध्ये आपण किती ज्ञान मिळवली तरी आपल्या ज्ञानाने आपली तृप्ती झाली असं वाटत नाही. एकाच क्षेत्रामध्ये जी तुला अज्ञान आहे, जे आत्मस्वरूपाला सोडून अनात्म जड दृश्य पदार्थांविषयी कितीही जरी आपण ज्ञान संपादन केलं, कितीही संशोधन केलं तरी त्या संशोधकाला आपल्याला ह्या संशोधनाची पूर्णता झालेली आहे असं वाटत नाही. अजून पुष्कळ राहील. आईन्स्टाईन म्हणतो की मी जे काही E=mc² त्याचा जो शोध लावला त्याने, किंवा या ठिकाणी सापेक्षतावाद जो सांगितला गेला, तर त्याचं ते म्हणतात की ह्या आमच्या शास्त्राचं म्हणजे कोणत्या जे भौतिकशास्त्र आहे यातीच क्षितिज इतकी व्यापक आहे की आम्हाला एका अथांग समुद्रातल्या एका बुंदा एवढा सुद्धा शोध लागला नाही. याचा अर्थ आम्ही अपूर्ण आहोत असं ते जे शास्त्रज्ञ आहेत, भौतिक शास्त्रज्ञ, ते सगळे कबूल करतात. पूर्णता झाला असं आत्तापर्यंत कोणीच म्हटलं नाही, म्हणणार पण नाही. परंतु हेच एक ज्ञान असं आहे, अध्यात्मज्ञान म्हणजे आत्मानम अधिकृत्य, आत्मस्वरूपाचंच ज्ञान असं आहे की जे ज्ञान झालं असताना त्या मनुष्याला अजून मला काही जाणायचे असं वाटत नाही. म्हणून हे ज्ञान परिपूर्ण ज्ञान आहे. त्याचं वर्णन उपनिषद करतात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जगद उत्पत्तीच्या पूर्वी ते पूर्ण आहे, जगद उत्पन्न झालं तरी ते पूर्ण आहे, जगताचा प्रलय झाला तरी ते पूर्ण आहे. अशा प्रकारचं ज्याच्या पूर्णता ही अबाधित आहे, अखंडित आहे, असं जे तत्त्व आहे त्याचं जर यथार्थ ज्ञान झालं तर ज्ञातव्यम न अवशिष्यते, त्या मनुष्याला जाणण्याचं काहीही शिल्लक राहत नाही हे सांगितलं. पण ह्या गोष्टीकडं मग तुम्ही म्हणाल असं जर आहे तर ज्या लोकांमध्ये 9 अध्यायात ओवे आहेत की ह्या लोकांमधून अशी वस्तू चुकेल कशी? जर वस्तू अशी आहे इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य नस्वे, हे अत्यंत गुह्यातील गुह्य आहे, संसार दुःखाची निवृत्ती करणार आहे, परमानंदाची प्राप्ती करून देणार आहे. आणि अशा वस्तूला जर आपण जाणलं तर तो मनुष्य कृतकृत्य होतो, त्याच्या जगातील सर्व इच्छा परिपूर्ण होतात. असं जर तत्त्व आहे तर सगळी मानवजात कशासाठी प्रयत्नशील आहे? ह्या दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीसाठी. दुःख कधी आपल्या समोरसुद्धा असू नये. तर आणि जो काही सर्वात महान आनंद आहे, ज्याला ब्रह्मानंद, महानंद, परमानंद म्हणतात, त्याच्यासाठीच सर्व जीव लालायित आहेत. आणि मग असं जर असेल तर सर्वांची प्रवृत्ती इकडं का नाही? त्याविषयी काय ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये ओवे आले की ह्या जगा ऐसा अगवाची सुरवाडू आहे तरी जना हाती केवी उरवला आहे, हा शंकेशी किर ठाव होय परी न धरावी त्वा. तर असं एवढं सुरवाड, एवढं जर सुख आहे तर लोकांच्या हातून कसं उरेल? सगळे लोक इकडं प्रवृत्त झाले असते. कारण काय, लोकांची एक पद्धत आहे, जिथं जास्त सुख आहे त्या ठिकाणी जायचं. इतकं लोक बिचारे सुखासाठी लालायित आहे की
जे एकोत्तरे याची आवाडी, जळते आगी घाली ती उडी, आता ते अनायासे स्वगुडी सांडिती केवी. ते म्हणतात असं आहे की ह्या जगामध्ये अशी पद्धत आहे, एखादा मनुष्याला जर 100 रुपये दिले तो महिन्याला, त्यावेळेला एकोत्तरे याच्या वाढी ज्ञानोबारायांच्या काळामध्ये, तर त्यावेळेला तुम्ही 100 रुपयाला जर 1 रुपया तो पुढच्या महिन्यात तुम्हाला 101 रुपये देत असतात, तर लोक काय करतात, जळत्या आगीत उडी घालतात. दुसरा जळत्या आगीत उडी घालतात म्हणजे उद्या जर यांनी 100 रुपये नाही दिलं, व्याजही नाही दिलं, किंवा हा मरण पावला किंवा मी मरण पावलं, तर हे सर्व पैशाला मुकावं लागेल. अशा प्रकारची स्थिती असूनही लोक देतात की नाही? सावकार लोक देतात. अशी लोकांची पद्धती. एकोत्तरयाच्या वाडी आणि जळते आगी घाली ती उडी, याचा एक शृंगारिक अर्थ काही ज्ञानेश्वरींमध्ये दिलेला आहे, त्याची काय आपल्याला गरज नाही. तर ते म्हणतात ह्या जळत्या आगीत उडी घालतात. आणि त्या लोकांना जर कळलं आपल्याला एक मुद्दल, एक भांडवल गुंतायचं नाही, 1 रुपयासुद्धा, 1 पैसासुद्धा, आणि तरीसुद्धा आपल्याला अनंत सुखाची अडोही, एकसरा तळूची घेतला जी, स्थिरावनी तेही तेच झाले. अहो, हे सुख प्राप्त होत नाही, त्या सुख स्वरूप आपण होतो, आणि ते सुख कसं अनंत सुख आहे. म्हणजे कोणत्याही देशात गेलं तरी ते सुख कमी होत नाही, कोणत्याही काळात, कोणत्याही देशात, कोणत्याही वस्तूच्या संपर्कात ते सुख कायम राहतं. अविनाशी सुख आहे. अविनाश जोडिले हे न सरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समचरणी देखियला. असं जर त्याचं स्वरूप आहे तर लोक तिकडं कसे प्रवृत्त झाले नाही? प्रवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही शंकेशी किर ठावं, अशी अर्जुना तुला शंका येईल, पण ही शंका घेऊ नको असं भगवान म्हणतात. तसं इथं अशा प्रकारचं जेव्हा सुख जर आपल्याला मिळतं, तर इथं काय होतं की कोणी आता ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही हे सुख आपल्याला, असं सुख जर असेल निर्विषय, ज्याच्यामध्ये विषय नाही, इंद्रियांना थकवावं लागत नाही, इंद्रियांचा विषयांचा संबंध न करता या ठिकाणी मूलभूत सुखाचा झरा पाझरतो, असं जर असेल तर आपण तोच का त्या ठिकाणी त्याचाच उपभोग का घेऊ नये, त्याचीच प्राप्ती का करू नये? अशा प्रकारची अंतकरणात इच्छा होते. याला म्हणतात श्रोतारम अभिमुख्य. या ठिकाणी श्रोते काय होतात? सावध होतात, आणि हा काय विषय आहे हा समजून यावा आणि आपल्याला ही प्राप्ती व्हावी, याच्यासाठी श्रोत्रारम प्ररोचनेनं, याचं प्ररोचन म्हणजे आपल्या अंतकरणात त्याच्यामध्ये सात्विक धैर्य निर्माण व्हावं, आपल्याला आवड निर्माण व्हावी, प्ररोचने प्रकर्षाने आवड निर्माण व्हावी, असं अभिमुखी कृत्य आह. या ठिकाणी श्रोत्यांना ऐकण्याविषयी अधिक अभिमुख, अधिक उत्सुक करून या ठिकाणी आता भगवान सांगत आहे. थोडक्यात काय, ही सगळी, जसं घर बांधायचं झालं तर पाया भक्कम करावा लागतो, त्याप्रमाणे ह्या पायाची भक्कमता करून, म्हणजे त्याच्या ठिकाणी तो पाया पक्का करून, आता असा अधिकारी, हे साधन चतुष्टय संपन्न अधिकारी असला पाहिजे. मोक्ष याचं प्रयोजन आहे. अधिकारी आणि विषय यांच्यामध्ये प्राप्यप्रापक भाव संबंध आहे, आणि याशिवाय याचा विषय जीव ब्रह्मैक्य ज्ञानाद्वारा मोक्षप्राप्ती करून देणं हा या ग्रंथाचा विषय आहे. एवढं सर्व सांगितल्यावर आपल्याला असं वाटतं की श्रोतारम प्ररोचनेनं अभिमुखी कृत्य आह. सगळ्या मनुष्य कानटाव करून म्हणतो, असं जर काही उपाय असेल इतका सोपा, आणि तो अनायासे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता जर आपल्याला मिळत असेल, तर आपण त्याची प्राप्ती का करू नये असं वाटावं. आणि अशा स्थितीमध्ये भगवंताची जी प्रतिज्ञा आहे ना, की ज्ञानम तेहम सविज्ञानम, विज्ञानासहित, प्रपंच ज्ञानासहित ज्ञान मी तुम्हाला सांगणार आहे, अशी प्रतिज्ञा होती भगवंताची. मग ते ज्ञान सांगायला आता ह्या श्लोकापासून आरंभ केलेला आहे. आणि त्यामध्ये हे 2 श्लोकामध्ये या ठिकाणी परमात्मा सांगतात, पण स्वरूप कशाचं सांगतात? विज्ञानाचं स्वरूप सांगतात, प्रपंचाचं स्वरूप सांगतात, जगाचं स्वरूप सांगतात. म्हणजे हे जग कसं उत्पन्न झालं याविषयीचा हा विचार आहे. की काय, जगापासून सुरुवात केली म्हणजे आपल्याला परमात्म्यापर्यंत जाता येतं. जगाचं स्वरूप म्हणजे कार्यरूप जगताचं स्वरूप पाहिलं काय, याचं मूळ कारण असणारं जे अज्ञान,
त्या अज्ञानाचा शोध लागतो आणि अज्ञानाचा शोध लागला की आपल्याला ज्ञानाचा शोध लागतो. कारण अज्ञानाच्या विरुद्ध कोण आहे? ज्ञान. कारण हे जग का भासतं तर आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भासतं. आता मग हे जगत कशाने निवृत्त होईल, हे दुःख कशाने निवृत्त होईल? त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे दुःख आलेलं आहे. तर आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने, जसं रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प भासला, आता तो सर्प जर निवृत्त करायचा झाला तर आपल्याजवळ किती भाले बर्चे असल्या तरी दोरीवर भासलेला सर्प निवृत्त करू शकत नाही, किंवा आपल्याजवळ किती मांत्रिक मोठा असला तरी तो ते सर्प निवृत्त करू शकत नाही. त्याला एकच साधन आहे, दिव्याच्या द्वारा रज्जूचं ज्ञान करून घेणं. कारण का, एक वेदांताचा सिद्धांत आहे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग हे जगत जर आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भासत असेल तर तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. आणि ते ज्ञान करून घेण्याची पद्धत अशी आहे, पहिल्यांदा जे हे विज्ञान किंवा हा प्रपंच हे जगत भासतं, जे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही, त्या जगताचाच विचार करायचा. म्हणजे ह्या कार्यरूप प्रपंच हे जगत आलं कुठून, याविषयी आलं राहतं कुठं, आणि शेवटी जेव्हा त्याचा नाश होतो किंवा बाध होतो त्यावेळेला ते जातं कुठं, याचा विचार जर आपण करायला लागलो तर ह्या आपल्याला काय कळतं? पहिल्यांदा जगाचं स्वरूप कळतं, मिथ्या आहे. नंतर त्या जगाचं कारण जे आहे त्याचं कारण आहे परिणामी उपादान कारण माया. ती माया आपल्याला कळते किंवा अज्ञान कळतं. आता कारणाचेच गुण कार्यात येतात. कार्य जर मिथ्या असेल तर त्याचं कारणही मिथ्या आहे. मग हे जे मिथ्या वस्तू जी आहे तीही मिथ्या वस्तू अधिष्ठाना वाचून कधीही भासत नाही. सकाळी आपण चिंतन केलं की निरधिष्ठान भ्रम होत नाही. जर आपल्याला अधिष्ठान नसेल तर आपल्याला मिथ्या पदार्थ देखील भासू शकत नाही. म्हणून ह्या भासमान मिथ्या पदार्थाचा विचार करता करता तुकाराम महाराज म्हणतात ना, काय नाशिवंत देता आणि ब्रह्म येईल हाता, आयशी याची कथा पुराणात. याच्या मोबदल्यात काय जायचं? ह्या सगळ्या जगाला मिथ्या ठरवायचं. मिथ्या ठरवलं का काय होईल? ब्रह्म येईल हाता. या ठिकाणी ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, आणि ते ब्रह्म कोण आहे? ते अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे, असं जर तुम्हाला कळेल. पण हे कधी कळेल? ह्या विज्ञानाचा विचार करता करता तुम्हाला अज्ञानाचा विचार होईल. अज्ञानाचा विचार करता करता तुम्हाला स्वरूपभूत ज्ञानाचा तुम्हाला परिचय होईल. यालाच म्हणतात की अध्यारोप अपवादाची भाषा. कारण काय आहे? हे जे ज्ञान म्हणजे जे आपलं स्वरूपच ज्ञान आहे, त्या ठिकाणी स्वरूपच ज्ञान असल्यामुळं जे ज्याचा स्वरूप असतं ते त्याला कधी विषयच होऊ शकत नाही. आपण पुष्कळ ज्ञान स्वरूप आहे, पण त्या ज्ञानस्वरूपाचं पुन्हा ज्ञान होऊ शकत नाही. कारण त्याला असं आहे की पहिलं आता आहे की जे ज्याचं स्वरूप आहे ते त्याला विषय होत नाही. याचं उदाहरण म्हणून माऊली सांगतात की जीभ सर्व पदार्थांचे चव चाकते. हा आंबट आहे, गोड आहे, तिखट आहे, खारट आहे, तुरट आहे, सर्व सांगते. कटू, आम्ल, तिक्त, कषाय सगळे रस जीवा ओळखते. जिवेला सगळ्याचं ज्ञान आहे. पण जिवेला जर तुला विचारलं तुझा रस कसा आहे जीवा, तर जिवेला कधी त्या स्वतःच्या रसाची चव घेता येत नाही. सगळे रस चाकते पण स्वतःची स्वतःला नाही. डोळा सगळे जग दाखवतो पण डोळा डोळ्याला पाहू शकत नाही, अशी स्थिती आहे. आणि मग ही जर स्थिती आहे आणि आपल्याला तर इकडं शास्त्र सांगतं तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते आहे नाही. त्या परमात्म्याला जाणण्या वाचून दुसरा कोणताच उपाय मोक्षासाठी नाही. संसार बंधनातून निवृत्ती होण्यासाठी आत्मस्वरूपाला जाणलं पाहिजे. आणि तर त्याचं ज्ञानच होत नसेल तर मग आता आपल्याला मुक्ती कशी प्राप्त होणार? तर त्याचाच अर्थ असा आहे की ज्ञान स्वरूपाचं होतच नसतं, पण ज्ञान जे उर्वरित राहतं ते ज्ञान असतं. पण जसं शेवाळ बाजूला केलं का पाणी प्राप्त आहे, तसं हे अज्ञान आणि अज्ञान कार्य जे आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुभूतीला प्रतिबंध करतं त्याची फक्त निवृत्ती करता येते. आणि ती निवृत्ती शास्त्र करीत असतं. आणि म्हणून ह्या शास्त्राच्या चिंतनाने काय होतं की अविद्या निवृत्ती तेथ अविद्या निवृत्ती हे स्थळ
तेने मोक्षोपादान फळ या दोही साधन केवळ ज्ञान. या ज्ञानाने म्हणजे मी ब्रह्म आहे या ज्ञानाने काय होते, अज्ञानाची निवृत्ती होते. आणि मग अज्ञान निवृत्ती झाल्यावर खाली कोण राहतं, आपलं स्वरूपच राहतं. आणि जे आपलं स्वरूप अवशिष्ट राहिलं याला ते एक उपचार केला जातो की आपल्याला आत्मज्ञान झालं, आपल्याला आत्मप्राप्ती झाली असं म्हटलं जातं. वास्तविक त्याची वेगळी प्राप्ती होत नाही, फक्त त्याच्यावर आलेलं जे आच्छादन आहे, अज्ञानाचं आवरण आहे, त्या आवरणाचा भंग होतो. आणि ते भंग करण्यासाठी शास्त्राची पद्धती काय आहे की कार्यरूप प्रपंचाचा अध्यारोप करायचा, कारणरूप प्रपंचाचा अध्यारोप करायचा, नंतर हळूहळू त्यांचं मिथ्यात्व सांगून त्याची निवृत्ती करायची. आणि मग खाली फक्त परब्रह्मस्वरूपाला, आपल्या आत्मस्वरूपाला अवशिष्ट ठेवायचं. आणि त्यालाच म्हणतात की आपल्याला ब्रह्मज्ञान झालं, आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं. आणि तीच जी स्थिती आहे तिच्यापासून जणू काही आपल्याला मोक्ष, वास्तविक ती स्थितीच नित्यमुक्त आहे, म्हणजे तोच मोक्ष आहे. म्हणून आपण नेहमी चिंतन करतो का अविद्या निवृत्तीने उपलक्षित असणारं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं दुसरं नाव काय आहे, मोक्ष असं आहे. अशा प्रकारे, कारण बंधन कधी झालंच नव्हतं, बंधनाच्या सापेक्ष त्याला मोक्ष म्हणतात. वास्तविक ती असते स्वरूपस्थिती किंवा ती आपल्या आत्म्याचं खरं स्वरूप. आणि हे सांगण्यासाठी सर्वांचं काय आहे, शास्त्र जे आहे ते दौंडी पिटीत आहे जीवाला की तू स्वतः ब्रह्मरूप आहेस आणि ब्रह्माच्या अतिरिक्त दुसरा पदार्थ नाही. आणि हा जो भासमान पदार्थ आहे तो आपल्या आत्मस्वरूपाचं काही लाभ किंवा हानी करू शकत नाही, कारण तत्वतः त्या पदार्थच त्या ठिकाणी नाही. रज्जूवर भासलेला सर्पच तिथं नाही, तो रज्जूला विषारी काय करणार आहे. तशाच प्रकाराने ह्या आत्मस्वरूपाला द्वैत निर्माण करणारं जगतच त्या ठिकाणी नाही, तिथे त्याला काय आवरण करणार आहे. अशा रीतीनं ते आवरण करत नाही. पण ज्या वेळेला आपण अध्यारोप करतो त्यावेळेला जणू काही हे जगत आहे असं मानलेलं आहे. आणि जणू काही यांनी काय केलेलं आहे, आत्मस्वरूपाला आवरण केले. जणू काय म्हणजे इव याचाच अर्थ खऱ्या अर्थाने केलेलंच नाही. पण आता आपल्याला ओघामध्ये आपल्याला समजावून सांगण्यासाठी हे नित्यमुक्त स्वरूप आपल्याला कळावं म्हणून या ठिकाणी शास्त्रकारांची पद्धती आहे, अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. ह्या निष्प्रपंच, जिथं प्रपंच नाहीच, जिथं विज्ञान नाहीच, त्या विज्ञानाचं निरूपण प्रपंचते त्या ठिकाणी प्रकर्षाने विस्तारपूर्वक सांगितलं जातं. आणि नंतर जेव्हा ते आपल्या आत्मस्वरूपाला अवशिष्ट ठेवतात, ही त्यांची पद्धती आहे. आणि त्याला ते म्हणतात की ज्ञान विज्ञानासहित तुम्हाला आम्ही सांगू असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि हे ज्ञान एकदा झाल्यानंतर मात्र मनुष्य परिपूर्ण होतो. जर त्याला इतका परिपूर्ण होत असेल तर मग हे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं असं जेव्हा जीवाला वाटतं तेव्हा तो जीव तेव्हा ह्या आत्मज्ञानासाठी प्रवृत्त व्हायला पाहिजे. होतोही, परंतु या ठिकाणी सगळे जीव प्रवृत्त व्हायला पाहिजे. पण सगळे जीव प्रवृत्त होत नाही. त्यासाठी भगवंतांनी एक श्लोक सांगितला सकाळी, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. हजारो लोकांमध्ये एखाद्यालाच या ठिकाणी ह्या मोक्षप्राप्तीची किंवा ह्या ज्ञानप्राप्तीची इच्छा होते. आणि इच्छा झाली म्हणजे सगळेच्या सगळे, हजारात एखाद्याला. परंतु अशा हजारात एखादा असला तरीसुद्धा त्याला फक्त ज्ञानप्राप्तीची इच्छा होते. पण इच्छा होणारे सगळे जे आहेत तर त्या सगळ्यांना ही ज्ञानप्राप्ती होते असे नाही. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये, हे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून हजारातून एखादा प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्न करणाऱ्यामध्येही जे देखील त्यांनी सांगितलं यततामपि सिद्धानाम, जे त्याचे प्रयत्न करणारे जे महापुरुष आहेत किंवा जिज्ञासू आहेत, त्या जिज्ञासूंमध्ये सुद्धा त्या ज्ञानप्राप्तीची इच्छा करणाऱ्यामध्ये सुद्धा काय सांगितलं, कश्चिन माम वेत्ती तत्वता, मी जसा आहे तशा माझ्या वास्तव स्वरूपाला जाणणारा असा कोणीतरी एखादा विरळाच असतो. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, अधिकारी जे आहेत ते फार कमी आहेत या वेदांताचे. वास्तविक सर्वांना असं व्हायला पाहिजे होतं, परंतु ह्या मायेचा असा प्रभाव आहे, अघटित घटना पटीयशी माया. ती माया आपल्या कार्यरूप असणारा प्रपंच आणि कारणरूप असणारं अविद्या स्वरूप हे दोन्ही त्या जीवाला मोहामध्ये घालतात. म्हणजे त्याला अन्यथा ज्ञान, जी वस्तू जशी नाही तशी दाखवत राहतात. त्यामुळं कायम जीव किती जन्म झाला फेरा आणि गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भुवरा, ओळसा थोरा मायाजाळी. ह्या मायाजाळामध्ये जीव अडकून पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम
पुनरपि जननी जठरे शयनम, अशा प्रकारचं किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, अशा प्रकारचं त्याचं जे जीवन आहे हे जीवन अनंत कालापासून अनादी कालापासून असंच चालत आलेलं आहे. तेव्हा यासाठी भगवान सांगतात की असे थोडे लोक आहेत, पण जे थोडे लोक आहेत त्यांची जिज्ञासा पूर्ती करण्यासाठी भगवान आत्तापासून मग मनुष्य काय होतो त्याच्याविषयी उत्साही होतो. असं जर साधन असेल त्याला कोणताही प्रयत्न करायचा नाही, ते जर आपलं स्वरूप असेल आणि त्याच ज्ञानाने जर मनुष्य तृप्तीला निरंकुशात तृप्तीला प्राप्त होत असेल, सर्व अनर्थाची निवृत्ती करणारं जर अशा प्रकारचं हे ज्ञान असेल तर ज्ञान मी का संपादन करू नये. म्हणून असा पुरुष जो आहे तो श्रीगुरूंना पूर्णपणे शरणागत होतो आणि उत्कट जिज्ञासेतून हे सर्व तत्त्वज्ञान आपण आम्हाला सांगावं असं म्हणतो. तेव्हा ही वेदांत तत्त्वज्ञान सांगण्याची कथन करण्याची निरूपणाची जी पद्धती आहे त्या पद्धती या ठिकाणी भगवंताने अनुसरलेली आहे. श्रोतारम प्ररोचेन अभिमुखी कृत्य आह श्री भगवान. भगवान परमात्मा अशा प्रकाराने सांगतात. ते काय काय सांगतात ते हे 2 श्लोक आहे. तसे 3 श्लोकांचं हे एक प्रकारचं प्रकरण आहे, परंतु हे 2 श्लोक आता सांगतात. भूमी आपः अनलः वायुः खं मनः बुद्धी एवच अहंकारः इति इयं मे भिन्ना प्रकृती अष्टधा अपरा इयं इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यया इदं धार्यते जगत. आता पहिल्यांदा सांगतात की भूमी म्हणजे पृथ्वी म्हणजे या ठिकाणी स्थूल पृथ्वी जी आहे असा त्या भूमी शब्दाचा अर्थ या ठिकाणी भाष्यकारांनी घेतलेला नाही, किंबहुना हा अर्थ करता येत नाही. तर गीताशास्त्र याविषयी सांगतं. भूमी शब्दाने भाष्यकार म्हणतात गंध तन्मात्रा, म्हणजे हे जसं शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय म्हणून समजतात, किंवा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांना पंचमहाभूता असं म्हणतात. परंतु ही पंचमहाभूतं जी दृश्य स्वरूप आहे त्याच्या अगोदर अत्यंत सूक्ष्म स्वरूपात जेव्हा पंचमहाभूतं असतात, हे स्थूल रूपात आपल्याला दिसत नाही किंवा इंद्रियांना विषय होत नाहीत, त्या अवस्थेतही ही भूतं असतात. पण त्यावेळेला ह्या पंचमहाभूताचं जे सूक्ष्म स्वरूप आहे त्याचं नाव आहे तन्मात्र. त्याला म्हणतात पंचतन्मात्रा. पंचतन्मात्रा म्हणजे त्या तन्मात्रांचे नाव असं आहे. पृथ्वीची जी तन्मात्रा आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात गंध तन्मात्रा असं म्हणतात. या ठिकाणी जे रूप आहे रूप त्याला म्हणतात काय शब्द स्पर्श रूप रस रूप तन्मात्रा. रूप विषय जो आहे त्याची कोणती तन्मात्रा आहे रूप विषय. पण रूप विषय जो आहे तो कोणाला असतो जे पदार्थ आपल्याला दिसतात म्हणजे नेत्रेंद्रियाला विषय होतात त्याला रूप असतं. परंतु ते जे रूप आहे स्थूल रूपात नाही, त्यावेळेला ते सूक्ष्म स्वरूपात असेल त्यावेळेला त्याला काय म्हणतात रूप तन्मात्रा किंवा रस तन्मात्रा. म्हणजे काय आपलं गंध तन्मात्रा रस तन्मात्रा ऐकायच्या या बाबतीमध्ये ज्या वेळेला तो स्थूल रूपात तो शब्द आपल्याला श्रवण होत नाही त्यावेळेला त्याचं जे सूक्ष्म रूप आहे त्या पंचमहाभूताचं जे सूक्ष्म रूप आहे आकाश महाभूताचं त्याला आकाश तन्मात्रा म्हणतात. वायूचं आहे त्याला काय म्हणतात स्पर्श तन्मात्रा. अग्नीचं आहे त्याला रूप तन्मात्रा. जलाचं आहे त्याला रस तन्मात्रा आणि पृथ्वीचं आहे त्याला गंध तन्मात्रा असं म्हणतात. तोच भाग या ठिकाणी सांगतात की भूमी ही म्हणजे गंध तन्मात्र. आपहा आप म्हणजे जल त्याला काय म्हणतात रस तन्मात्र. अनलाहा म्हणजे अग्नी म्हणजे रूप तन्मात्र. कारण काय पृथ्वीचा काय गंध हा गुण आहे, जलाचा रस हा गुण आहे, अग्नीचं रूप आहे, वायूचा स्पर्श आहे आणि आकाशाचा शब्द आहे. म्हणून ते सूक्ष्म रूपात त्यांना तन्मात्रा असं म्हणतात. थोडक्यात तन्मात्रा म्हणजे काय तर पंचमहाभूतांचं सूक्ष्म स्वरूप त्याला काय म्हणतात तन्मात्रा असं म्हणतात. आणि भूत कशाला म्हणतात महाभूत त्या तन्मात्रांचं जे स्थूल स्वरूप त्याला पंचमहाभूत असं म्हणतात. ही गोष्ट सांख्य तत्त्वज्ञानामध्ये देखील सांगितलेली आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात भूमी ही म्हणजे गंध तन्मात्रा, आपहा म्हणजे रस तन्मात्रा, अनलाहा म्हणजे रूप तन्मात्रा,
वायुः म्हणजे स्पर्श तन्मात्रा, खम म्हणजे शब्द तन्मात्रा असं घ्यायचं. आता पुढं काय सांगतात, मनाहा, मनाहा याविषयी सांगतात. मन शब्द म्हणजे मन असा अर्थ आहे, पण या ठिकाणी ह्या श्लोकामध्ये मन शब्दाचा अर्थ संकल्प विकल्प करणारं मन असा अर्थ घेता येत नाही. जसं या ठिकाणी पृथ्वी हा स्थूलमानाने पाहिलं तर पृथ्वी म्हणजे पृथ्वी, आकाश म्हणजे आकाश, पण इथं ते शब्द घेतले नाही, त्याचं असणारं सूक्ष्म रूप घेतलेलं आहे. म्हणजे त्या पंचतन्मात्रा ह्या काय आहेत, कारण आहेत, आणि पंचमहाभूत हे त्यांचंच काय आहे, कार्य आहे. तसं इथं जसं तुम्ही गंध शब्दाने, आपलं पृथ्वी शब्दाने गंध तन्मात्रा घेतलं, तसं इथं मन शब्दाने काय घ्यायचं, तर मन हा शब्दाने घ्यायचं मनाचं कारण असणारा अहंकार. मनाचं कारण असणारा शब्द दिसतो मन, आणि आपण काय समजायचं त्याचा अर्थ अहंकार. तुम्ही म्हणाल असं कसं काय अर्थ घ्यायचा, या बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून सांगितलं त्यांनी म्हणून घ्यायचा असा त्याचा अर्थ नाही. तर त्याचा तसाच अर्थ ग्रहण केला तरच ह्या श्लोकाचा आशय किंवा तात्पर्य आपल्या लक्षात येईल. आणि केलेला कोणी आहे तर भाष्यकारात, की ज्यांचं वर्णन केलं की शंकरम शंकराचार्यम, हे जे साक्षात शंकराचार्य हे साक्षात भगवान शंकराचं स्वरूप आहे, आणि त्यांनी गीतेच्या या पदांचा अर्थ केला. मन हा शब्द आल्यावर संकल्प विकल्प करणारी अंतःकरणाची वृत्ती, जिला मन असं म्हणतात, तो मन हा या शब्दाचा अर्थ या ठिकाणी नाही, तर याचा अर्थ मनाचं कारण असणारा जो अहंकार. खरं जर पाहायचं तर आपण नेहमी पाहिलेले अनेक वेळा, थोडक्यात धावता आपण पाहू की या ठिकाणी असं अहंकार का म्हटले, मनाचं कारण अहंकार असं का म्हटलं. ह्या जर सांख्य तत्त्वज्ञानाप्रमाणे जर आपण चिंतन केलं तर काही अंशाने वेदांत जे आहे ना, सांख्यांच्या काही प्रक्रिया स्वीकार करतं, आणि त्याच्यामध्ये काही परिवर्तन म्हणजे त्यांच्या त्या त्रुटी आहे ते काढून त्या ठिकाणी वेदांत आपला सिद्धांत स्थापन करतो. काही वाटलं तर लगेच बोला. तर यामध्ये सांगताना असं सांगतात की मन शब्दावरून काय घ्यायचा, अहंकार का घ्यायचा. याचं जर पाहायला गेलं तर एक सांख्यांची कारिका आहे, आणि त्या कारिकेमध्ये कोणती कारिका आहे, प्रकृतेर महान ततो अहंकारः तस्माद गणश्च षोडशकाः तस्मादपि षोडशकात पंचभ्य पंचभूतानी, अशी एक कारिका आहे. ही सृष्टी कशी उत्पन्न झाली, सांख्य सांगतं की स्वतंत्र ही प्रकृती, त्यांनी सांख्याच्या मध्ये 25 तत्व आहेत. 25 तत्वामध्ये त्यांनी सांगितलं की पुरुष नावाचं एक तत्व आहे, पण ते असंग आहे. अयम पुरुषः, असंगो हे अयम पुरुषः, हा पुरुष असंग आहे, तो काही करीत नाही, कोणाकडून काही करवित नाही, असा पुरुष आहे. परंतु सगळं करते ती स्वतंत्ररितेनं प्रकृतीत. जसं एखाद्या घरामध्ये पती पत्नी असले तर पती काहीच करीत नाही, फक्त त्या पतीची सत्ता घेते आणि सगळा व्यवहार पत्नीच करते. त्याप्रमाणे या ठिकाणी प्रकृती जी आहे ही प्रकृती स्वतंत्ररित्या ह्या जगाची उत्पत्ती करते. कायमचं एक माणसाला कोडं किंवा नवल वाटतं आणि जिज्ञासा निर्माण होते, हे इतकं विचित्र विश्व हे कुठून निर्माण झालं असं मनुष्याला वाटत. हे नेमकं झालं कसं, हे विश्व केव्हा उत्पन्न झालं, नंतर हे नाश कशामुळं पावतं, पावल्यानंतर कुठं राहतं, आता सध्या हे विश्व कोणत्या अधिष्ठानावर आहे, कोणत्या कारणामुळं याची स्थिती राहिलेली आहे, कोणत्या कारणापासून हे उत्पन्न झालं, आणि ते कोणत्या जेव्हा नाहीसं होतं तेव्हा ते जातं कुठं, अशा प्रकारची जी स्थिती आहे याचं आपण चिंतन करतो. आजही ही भौतिकशास्त्र जी आहेत, भले त्यांना अध्यात्म मोक्ष याची गरज वाटली नाही, तरीसुद्धा एक त्यांना कोडं उलगडावं सगळ्यांना वाटतं की एवढे आकाशामध्ये असणारे एवढे तारे वगैरे, हे एवढे वृक्षवल्ली, अनेक व्यक्ती, आणि ह्या व्यक्तीमध्ये एकासारखं एकाचा चेहरासुद्धा नाही, जेवढी काही सगळ्या भूमंडळामध्ये मानव मात्र असते. आपल्याला सगळी माणसं ओळखू आली असते का, जर सगळे सारखे असते तर किती अडचणी आल्या असत्या. परंतु हे सगळं कसं काय झालं, एवढं प्रत्येक व्यक्तीत इतक्या प्रकृती आपण म्हणतो, अशा प्रकारचा इतका भेद आहे. आणि हे सर्व ह्या भेदाची निर्मिती केली कोणी, हा सगळा व्यवहार त्यांनी लिहिलं, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते आणि कोण बोलविते हरिविन. आता हा भाग तुकाराम महाराजांनी मानलेला आहे, पण सांख्यशास्त्रामध्ये मात्र असं मानलेलं आहे की ही सगळी प्रकृती स्वतंत्ररित्या ह्या जगाची उत्पत्ती करते असं त्यांनी सांगितले. मग जगाची उत्पत्ती कशी होते याचाच अर्थ जगद उत्पत्तीचा सिद्धांत तुम्हाला सांगता आला पाहिजे.
प्रक्रिया सांगता आली पाहिजे. म्हणून त्या सांख्य कारिकेमध्ये ईश्वर कृष्णाने की एक कारिका सांगितली आणि त्या कारिकेमध्ये त्यांनी सांगितलं की हे जग आहे ना, जेव्हा ह्या स्थूल रूपात उत्पन्न झालं नव्हतं तेव्हा अगदी सुरुवातीला काय होते, फक्त प्रकृती नावाचं एकच तत्व होतं. त्या प्रकृती कशाला म्हणतात तर तिन्ही गुण सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण जेव्हा समान स्थितीत असतात त्या स्थितीला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे तीन गुणांची जी साम्यावस्था, त्या साम्यावस्थेला प्रकृती असं म्हणतात. ती प्रकृती त्रिगुणात्मक आहे आणि ते तीन गुण कोणते तर सत्व रज आणि तम असे तीन गुण आहेत आणि ही त्रिगुणात्मिका प्रकृती आहे. ही सर्वात आद्य कारण आहे. बरं म्हणणे त्या कारणापासून कार्य कसं उत्पन्न झालं, जसं एका मातीपासून घट उत्पन्न होतो तसं हे कसं उत्पन्न झालं, त्या कारणापासून कार्य कसं उत्पन्न झालं याच्याविषयी काही स्पष्टीकरण आहे का, तर ते सांख्य सांगतात की म्हणजे एक कपिल मुनींचं असणारं जे सांख्य, तर ते असं सांगतं की या ठिकाणी पहिल्यांदा प्रकृती आहे, तीन गुणात्मिका प्रकृती आहे आणि ती अव्यक्त आहे. अव्यक्त आहे म्हणजे व्यक्त दशेला नाही, म्हणजे कोणत्याही इंद्रियाला विषय होत नाही, अतिंद्रिय अशी असणारी ती प्रकृती आहे मूळची. म्हणजे मग त्या प्रकृतीपासून काय होतं तर त्यांनी सांगितलं त्या प्रकृतीपासून महत्तत्व नावाचं एक पदार्थ उत्पन्न होतो. म्हणजे त्या प्रकृतीचा दुसरा प्रथम विकार जो आहे तो विकार आहे कोणता, महत्तत्व. त्याचं दुसरं नाव आहे समष्टी बुद्धितत्व. तर या ठिकाणी ह्या प्रकृतीपासून महत्तत्व उत्पन्न होतं. बरं, महत्तत्व उत्पन्न झाल्यावर पुढं काय, आपल्याला जगत सांगायचे, हे स्थूल जगत कसं उत्पन्न झालं, हे सांख्यांचं तत्त्वज्ञान आहे. त्या प्रकृतीपासून महत्तत्व उत्पन्न होतं किंवा त्याला समष्टी बुद्धी असं म्हणतात. त्याच्या पुढं जाऊन सांगतात की त्या महत्तत्वापासून पुढं अहंकार उत्पन्न होतो. आता जर प्रकृती त्रिगुणात्मक असेल तर ते त्रिगुण महत्त्वामध्ये आहेत की नाही, आहेत. आणि त्या महत्त्वापासून अहंकार निर्माण होतो. त्या अहंकारामध्ये तीन गुण असणारच की नाही, त्याच्यामध्येही सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे तिन्ही गुण असतात. तेव्हा तोच एक अहंकार त्यांनी तीन प्रकारचा मानलेला आहे. एक आहे हे शंकर महाराज शांत बसायचं. आता तुम्ही मोठे मोठे झाले ना, आता आणखी शांत बसायचं. तर त्याच्यामध्ये सांगतात की हा जो अहंकार आहे तो तीन प्रकारचा आहे. एक सात्विक अहंकार आहे, एक राजस अहंकार आहे आणि एक तामस अहंकार आहे. तेव्हा हे जे आता हे ते अहंकार आहेत, ह्या त्या अहंकारापासून म्हणजे प्रकृतीपासून महत्त्वापासून अहंकार, तो अहंकार तीन प्रकारचा आणि त्या तीन प्रकारच्या अहंकारातल्या सात्विक अहंकारापासून राजस अहंकाराचं फक्त त्याला काय होतं, साह्य होतं. त्या प्रत्यक्ष राजस अहंकारापासून काही ठिकाणी राजस अहंकारापासूनही पदार्थाची उत्पत्ती होते असे काही वेदांताच्या प्रकरण ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. परंतु या कुठं कुठं असं दिसतं. परंतु सांख्याच्या तत्त्वज्ञानामध्ये ह्या सात्विक अहंकारापासून काय निर्माण होतं तर त्याच्यापासून 11 पदार्थ निर्माण होतात, 11 तत्त्व निर्माण होतात. ती कोणकोणती तर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण. आपलं पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन म्हणजे उभयेंद्रियात्मक. मन हे कसं आहे, कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे, म्हणून त्याला उभयेंद्रिय म्हणतात. आणि असं मन तयार होतं. म्हणजे आता काय झालं की ह्या अहंकारापासून, सात्विक अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय या ठिकाणी आपल्याला असणारं वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ म्हणजे हात, पाय, शिश्न, गुदद्वार आणि वागींद्रिय ज्याच्यामुळे आपण वाणी बोलतो, ही पंच कर्मेंद्रिय उत्पन्न झाली. संकल्प विकल्प करणारं मन त्याच्यापासून उत्पन्न झालं. आणि त्याशिवाय त्या मनापासून आपलं त्याच्यापासून पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, आणखी आपलं नेत्रेंद्रिय रूपाचं ज्ञान करून देणारं आणि त्वगिंद्रिय, अशा प्रकारची ही पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक मन तयार झालं. बरं, पुढं काय सांगितलं की
की पुढं सांगितलं आता राहिला कोण राजस अहंकार, त्याच्यापासून साक्षात कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होत नाही. तो फक्त काय करतो, सात्विक अहंकार जर काही कार्य करायचं असेल त्याला तो मदत करतो, त्याला तो उपोद्बलक अशा प्रकाराने होतो. त्याला या शास्त्रीय याच्यामध्ये ऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट म्हणतात. किंवा दुसरा भाग असा हे उदासीन द्रव्य, ते स्वतः काय करीत नाही पण दुसऱ्याला मदत करतं. जसं आपण ऑक्सिजन प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन निर्माण करतात, तो कशापासून तयार करतात, त्याच्यामध्ये 2 घटक असतात. एक असतं पोटॅशियम परमॅंगनेट आणि दुसरं असतं मॅंगनीज डायऑक्साईड म्हणतात त्याला. हे दोन्ही एकत्र आले का त्याच्यापासून ऑक्सिजन निर्माण होतो. आता हा जो ऑक्सिजन निर्माण होतो तो कोणापासून होतो, पोटॅशियम परमॅंगनेटपासून होतो. मॅंगनीज डायऑक्साईडचा काही उपयोग नाही, म्हणजे त्याच्यापासून ऑक्सिजन निर्माण होत नाही, पण तरीसुद्धा तो टाकावा लागतो, त्याच्याशिवाय ऑक्सिजन उत्पन्न होत नाही. मग त्याचं कार्य काय झालं, तर त्याचं कार्य पोटॅशियम परमॅंगनेटपासून ऑक्सिजन उत्पन्न होण्यासाठी त्याला मदत करणं. तसा हा रजोगुणी अहंकार आहे ना, तो सत्वगुणी अहंकारापासून पदार्थ उत्पन्न होण्याला त्याला सहाय्य करतो. पण त्याच्यापासून हे पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय किंवा पंचतन्मात्रा किंवा पंचमहाभूत काही उत्पन्न होत नाही. आता दुसरा अहंकार राहिला तो तामस अहंकार आहे. त्या तामस अहंकारामध्ये कसं आहे की या तामस अहंकारापासूनही साक्षात कार्य होऊ शकत नाही, त्याला कोणाचं सहाय्य घ्यावं लागतं, रजोगुणी अहंकाराचं सहाय्य घ्यावं लागतं. आणि त्याच्यापासून कोणते पदार्थ होतात, तर पंचतन्मात्रा ही त्याच्यापासून तयार होतं. म्हणजे पहिल्यांदा ह्या राजस आपलं तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा, म्हणजे इथं ज्याला म्हणतात ना भूमी रापो नलो वायू खम, असे 5 शब्द योजलेले आहेत. तर ह्या पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. कारण ह्या पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. पंचतन्मात्रा केवळ उत्पन्न होतील का, पंचतन्मात्राचं कारण आहे. कारण कोण आहे, त्याचं कारण कोण आहे, अहंकार आहे. आणि कोणता अहंकार आहे, तामस अहंकार आहे. म्हणून इथं मन जरी म्हटलं तर मनाचं कारण अगोदर घ्यावं लागेल ना. पंचज्ञानेंद्रिय आपलं सात्विक अहंकार मी चुकून सांगितलं, सात्विक अहंकारापासून मन बनतं. म्हणजे इथं मन शब्द घेतला तर काय, ते मनाचं मूळचं कारण कोण आहे, अहंकार आहे. म्हणून मन शब्द असला तर या ठिकाणी काय घ्यायचं, मनाचं कारण. पहिल्यांदा काय घेतलं तुम्ही, हे शब्द स्पर्श रूप रस तन्मात्रा घेतले. तिथं भूमी शब्दाने पृथ्वी महाभूत घेतलं का, भूमी शब्दाचं कारण घेतलं, कारण घेतलं. ते कोणतं घेतलं, तर त्या ठिकाणी गंध तन्मात्रा हे पृथ्वीचं कारण घेतलं. आकाश शब्दाने शब्द तन्मात्रा घेतलं. नंतर रूप तन्मात्रा हे तुम्हाला कशासाठी, अग्नीसाठी घेतलं. स्पर्शासाठी काय घेतलं, वायूसाठी काय घेतलं, स्पर्श तन्मात्रा घेतलं. घ्राणेंद्रियासाठी काय घेतलं, आपलं पृथ्वीसाठी गंध तन्मात्रा घेतलं. आणि रूपासाठी आपलं जलासाठी काय घेतलं, रस तन्मात्रा घेतलं. अशा प्रकारचं. तसंच इथं मग मन म्हटलं तर मनाचं कारण कोण घेतलं पाहिजे, अहंकार असं घेतला पाहिजे. म्हणून म्हणतात भूमी ही आपाहा अनलाहा वायू खम मनाहा. आता मन झालं, परंतु या ठिकाणी मन सांगितल्यानंतर ते म्हणतात बुद्धी ही एवच, या ठिकाणी बुद्धी घ्यायची. आता बुद्धी घ्यायची का, या ठिकाणी बुद्धी घ्यायची म्हणजे काय, बुद्धीचा समावेशसुद्धा काय, ही जी बुद्धी आहे तर ही बुद्धी, बुद्धीचंही जे कारण आहे ते कोण आहे, महत्त्व आहे. आपलं मनाचं कारण कोण झाला, अहंकार. आणि बुद्धी, बुद्धी एवच, बुद्धी शब्द म्हणजे काय, तर या ठिकाणी अहंकाराचं कारण. बुद्धी शब्दाने काय घ्यायचं, अहंकाराचं असणारं कारण. अहंकाराचं कारण कोण आहे, महत्त्व. अहंकाराचं कारण बुद्धी नाही घ्यायचं, बुद्धीचं कारण असणारं जे आपलं अहंकाराचं कारण असणारं जे बुद्धितत्व. कारण एक तर तुम्हाला आता काय सांगितलं, मन सांगितलं. आता बुद्धी शब्दाने काय सांगावं लागेल, बुद्धी शब्दाने सांगावं लागेल तो जो अहंकार आहे त्या अहंकाराचंही मूळ कारण असणारं जे, अहंकाराचं मूळ कारण असणारं जे महत्त्व, ते महत्त्व घ्यायचं. बुद्धी शब्दाने बुद्धी नाही घ्यायची, त्या ठिकाणी तिचं कारण असणारं समष्टी महत्त्व हे कारण हे घ्यायचं. म्हणून म्हणतात की अहंकार. आता अहंकाराचं कारण कोण झालं, महत्त्व, असं बुद्धी शब्दाने घेतलं. मग बुद्धी शब्दाने जर महत्त्व घेतलं
तर अहंकार शब्दाने काय, मधुसूदन सरस्वती आणि भाष्यकार यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने याचं चिंतन केलेलं आहे. आणि ह्या दोन्ही चिंतनांना घेऊन आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन जर चांगल्या प्रकाराने केलं तरच हे जे प्रकरण आहे या प्रकरणात थोडासा आपल्याला उलगडा होतो. नाहीतर हे क्लिष्ट म्हणून आपण सोडून देतो याच्यामध्ये. किंवा त्यात काय अवघड आहे, भूमी म्हणजे पृथ्वी ना आप म्हणजे जल आहे की नाही. बरं, ज्या लोकांना याचं शास्त्रार्थाचं विशेष माहीत नाही, दार्शनिक चिंतन, त्याला तुम्ही सांगाल ते बरोबर आहे, फक्त आम्हाला कळलं नाही, फक्त काय नाही कळलं. मग तुम्हाला काही नाही कळलं नाही म्हणे, मग काय नाही कळतं आपलं, काय कळलं तुम्हाला एवढं सांगा, म्हणजे काय नाही कळलं ते दुरुस्त करू. तर ते म्हणतात फक्त आम्हाला कळलं नाही एवढंच कळलं, आहे की नाही. असं जर म्हटले तर काय त्याच्याविषयी सांगता येईल. परंतु या ठिकाणी यांनी केलेलं जे स्पष्टीकरण आहे त्या स्पष्टीकरणामध्ये भाष्यकारांपेक्षा मधुसूदन सरस्वतींचं चिंतन जे आहे ते आपल्याला थोडं अधिक लक्षात येतं, ते पण आपण नंतर पाहू. आता इथं भाष्यकार मात्र असं सांगतात की अहंकार म्हटलं की आपलं बुद्धी म्हटलं की महत्त्व, आणि ह्या महत्त्व मग अहंकार शब्दाने काय घ्यायचं. अहंकार शब्दाने काय घ्यायचं तर अहंकार शब्दाने अहंकार मी असं जे मनुष्याला स्फुरण होतं, अशी जी अंतःकरणाची एक काय अभिनिवेश धारण करणारी अशी जी वृत्ती आहे जिला अहंकार असं म्हणतात, तर त्या अहंकाराच्या वासनेने युक्त असणारं जे अव्यक्त असे अर्थ घ्यायचा. म्हणजे काय, अहंकाराच्या वासनेने युक्त असणारं म्हणजे जर तुम्हाला अहंकार जो आहे तो अहंकाराचा अर्थ तुम्ही काय घेतलेला आहे, अहंकाराचं कारण महत्त्व असा अर्थ घेतला किंवा त्याला बुद्धितत्व असा तुम्हाला अर्थ घेतला, तर मग आता पुन्हा अहंकार शब्दाचा काय अर्थ करायचा. अहंकार शब्दाचा अर्थ मी अशा अभिनिवेशाच्या वासनेने युक्त असणारं अव्यक्त म्हणजे मूळ प्रकृती असा अर्थ घ्यायचा. कोणत्या शब्दाने, अहंकार. पण ते अहंकार म्हणजे केवळ जड असणारी अंतःकरण वृत्ती नाही, त्या वृत्तीमध्ये अभिनिवेश आहे, म्हणजे त्या वृत्तीमध्ये वृत्ती अधिष्ठान. बघा, काय वाटलं तर स्पष्टीकरण सांगा किंवा अर्थ आमच्या लक्षात आला नाही असं सांगा, आपण पुन्हा आणखी त्याचा प्रयत्न करू. तर आता इथं अहंकाराच्या वासनेने युक्त असणारं जे अव्यक्त, त्या अव्यक्त असा ह्या अहंकार पदाचा अर्थ घ्यावा. म्हणजे समजा जड पदार्थ आहे, त्या जड पदार्थाला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतराचंही ज्ञान नाही, मग त्या अहंकाराच्या वासनेने युक्त असला तर याचा अर्थ तो पदार्थ केवळ जड नाही, तो पदार्थ जड नाही असंच आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे त्याच्या ठिकाणी काही ना काही ज्ञानशक्ती आहे. ती ज्ञानशक्ती कोणाची आहे तर जड असणारं जे अहंकाराचं अधिष्ठान चैतन्य किंवा अंतःकरण वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचं पडलेलं, त्या अहंकार वृत्तीमध्ये पडलेलं प्रतिबिंब. याचाच अर्थ काय आहे, ती अव्यक्त आहे. परंतु अव्यक्त कोणतं अव्यक्त आहे, ज्याने चैतन्याच्या प्रतिबिंबाचं ग्रहण केलेलं असं, म्हणजेच माया अधिष्ठान चैतन्य, माया आणि माया अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, ह्या तिघांनी मिळून असणारं जे तत्व आहे त्याला इथं काय म्हटलेले अहंकार. पण त्याचा खरा अर्थ काय आहे, अहंकार म्हणजे वासनेने, म्हणजे अविद्या वासनेने युक्त असणारं जे चैतन्य, की आपलं ते अव्यक्त, म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्रिगुणात्मक अव्यक्त असणारी जी माया. पण ती माया म्हणजे सांख्याने सांगितलेली केवळ माया ही जगाचं स्वतंत्र कारण आहे असं गीतेमध्ये भगवंताला म्हणायचं नाही. तर त्या ठिकाणी ती काय आहे, अधिष्ठान चैतन्याने प्रकाशित झालेली आणि त्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करून अहम अशा प्रकारचा अभिनिवेश धारण करणारी जे अव्यक्त आहे, त्या अव्यक्तालाच या ठिकाणी अहम किंवा आपलं अहंकार असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून अहंकार म्हणजे अहंकाराच्या वासनेने युक्त असलेले अव्यक्त. इयम मे प्रकृती ही, अशी माझी प्रकृती आहे. म्हणजे भगवान सांगतात की अशी माझी प्रकृती म्हणजे अशी माझी माया आहे. म्हणजे ही माया त्रिगुणात्मक आहे, अव्यक्त आहे आणि तिनं चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करणारी अशी ती माया आहे. केवळ स्वतंत्र रीतीनं ती ह्या जगताची उत्पत्ती करते. तुम्ही आता सांख्यकारिका सांगितली आणि जसं त्याचं सांख्यकारिकेने ज्या प्रकाराने जगताच्या उत्पत्तीची प्रक्रिया सांगितली
तीच प्रक्रिया या श्लोकातून सांगितली असं मात्र नाही. म्हणून या ठिकाणी ह्या पृथ्वीपासून तर अहंकारापर्यंत प्रत्येकाचा अर्थ वेगळा वेगळा या ठिकाणी सांगितलेला आहे. आता सांगतात इयम मे प्रकृती, अशी माझी प्रकृती किंवा मायाशक्ती ही कशी झाली? अष्टदा भिन्ना, 8 प्रकाराने भिन्ना म्हणजे भेदाला प्राप्त झाली. 8 भेद कोणते? हे काय? हेच आता भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे, ही भिन्ना प्रकृती अष्टधा. अष्टधा म्हणजे ही माझी 8 प्रकारची प्रकृती आहे, अशा प्रकारचं सांगतात. म्हणजे माझी प्रकृती 8 प्रकारची आहे. 8 प्रकारची म्हणजे सगळे काय? हे 8 प्रकार म्हणजे कोण आहे? प्रकृतीचेच 8 प्रकार आहेत. 8 प्रकारच्या भेदाला प्राप्त झालेली ही प्रकृती आहे भिन्ना प्रकृती ही अष्टधा असं म्हणतात. आणि पुढच्या श्लोकात सांगतात की ही जी श्लोक आहे ना, ही जी प्रकृती आहे ती प्रकृती इयम अपरा, ही जी प्रकृती आहे ही अपरा प्रकृती आहे, निकृष्ट अशा प्रकारची प्रकृती आहे. म्हणजे ही फक्त कार्यस्वरूप असणारी ही प्रकृती आहे. ह्या प्रकृतीला निकृष्ट प्रकृती असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे 8 भागाला प्राप्त झाली हे सगळे भाग जे आहेत ते निकृष्ट आहेत. म्हणजे जर त्याला चैतन्याचं प्रतिबिंब नसले तर हे काय आहे? हे अकिंचित करे, स्वतंत्ररित्या हे जे भाग आहेत हे ह्या विश्वाची उत्पत्ती करतील का? जगताची करू शकणार नाही. किंवा एक भाग प्रकृती स्वतंत्र कारण होऊन महत्त्व निर्माण करील का? आणि महत्त्व स्वतंत्र रीतीनं अहंकाराला उत्पन्न करील काय? करू शकणार नाही. मग ह्या तन्मात्रा पंचमहाभूत आणि ही सर्व सृष्टी उत्पन्न केवळ प्रकृती करील का? नाही. 8 प्रकारची आहे की नाही. पण ह्यासाठी इथं असं सांगायचं आहे की एकच असणारं अधिष्ठान चैतन्य, त्याच्यावरच असणारी त्रिगुणात्मिका प्रकृती, बरोबर ना? आणि तीच प्रकृती त्या चैतन्य अधिष्ठानाचं प्रतिबिंब ग्रहण करून या ठिकाणी ईश्वर भाव जो आहे तो परमात्मा त्या माया उपाधीच्या द्वारा संकल्प करतो आणि मग ही सगळी सृष्टी उत्पन्न होते. त्या सृष्टी उत्पन्न होण्यामध्ये सगळ्यातलं त्याचा सारांश सांगून जातो. सर्वांमध्ये केवळ ह्या जगाच्या उत्पत्तीला प्रकृती कारण नाही का? आहे. पण केवळ प्रकृती स्वतंत्ररित्या कारण आहे का? नाही. या ठिकाणी मग बरं असली तर कोणतं कारण आहे? तर ती परिणामी उपादान कारण आहे. ब्रह्म ह्या जगताच्या उत्पत्तीला कारण नाही का? ब्रह्मही कारण आहे. ब्रह्म कारणवाद पण आहे. वेदांत दर्शनामध्ये गीतेमध्ये जगताच्या विषयी विचार करताना जगाचं कारण काय आहे? ब्रह्म आहे, असा ब्रह्म कारणवाद पण आहे. जर कोणी म्हणतील उपासक ईश्वरच कारण आहे तर ईश्वर कारणवाद पण आहे. कोणी म्हणेल प्रकृती कारण आहे तर प्रकृती कारणवाद पण आहे. फक्त त्याच्या कक्षा आहेत. कारणाचे जे प्रकार आहेत की निमित्त कारण आणि उपादान कारण, तर त्या निमित्त आणि उपादान कारणाला धरून या ठिकाणी कारण सांगताना म्हणतात की ही प्रकृती जी कारण आहे ती कोणती कारण आहे? परिणामी उपादान कारण आहे. आणि त्या कारणाचे 2 प्रकार आहे. एक आहे विवर्तोपादान कारण. तर त्या ठिकाणी प्रकृती जेव्हा जगताच्या रूपाने नटते किंवा जगत रूपाने परिणाम पावते तेव्हा ती प्रकृती हे परिणामी उपादान कारण आहे. उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहू शकत नाही, असे हे उपादान कारण कोण आहे? प्रकृती. पण कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. आता ईश्वर कारण नाही का? कोणतं कारण आहे? तो निमित्तही कारण आहे आणि उपादान कारण आहे. जो परमात्मा, त्यासाठी उदाहरण कसं दिलं की त्या ठिकाणी उर्ण नाभीचं उदाहरण दिलेलं आहे. ते कीटकी जी आहे ते काय करते? आपल्या तोंडातून लाळ काढते आणि आपल्याच तोंडाभोवती आपल्याच अंगाभोवती त्याला गुंडाळून टाकते किंवा त्याला कोश किडा असं म्हणतात. तो किडा त्याच्यावर उत्पन्न केलेल्या ह्या जाळ्याचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे का उपादान कारण आहे? निमित्तही कारण आहे आणि उपादान कारण आहे. तो अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. आणि ब्रह्म ह्या जगताच्या उत्पत्तीचं कारण आहे का नाही? आहे. जन्माद्यस्य यतः, तर ते कोण आहे? तद्विजिज्ञास तद ब्रह्मेती, ते ब्रह्मच कारण आहे. मग ब्रह्म कारण आहे, पण ब्रह्म कोणतं कारण आहे? ब्रह्म त्या ठिकाणी परिणामी उपादान कारण आहे का? निमित्त कारण आहे का? नाही. निमित्त कारण नाही, परिणामी उपादान कारण नाही. मग आहे कोणतं कारण?
विवर्तोपादान कारण आहे. ज्या मूळच्या कारणात कोणत्याही प्रकारचा विकार न होता ते कारण जर अन्यथा रूपाने प्रतीतीला येत असेल तर त्या कारणाला काय म्हणतात? उपादान, विवर्तोपादान कारण म्हणतात. म्हणजे याचा अर्थ जगताची उत्पत्ती वेदांत सांगतो तेव्हा ह्या रीतीनं सांगतो. एकाला परिणामी उपादान कारणत्व मायेला, ईश्वराला अभिन्न निमित्तोपादान कारणत्व आणि ब्रह्माला विवर्तोपादान कारणत्व अशा प्रकाराने शास्त्र आपल्याला सांगतं. आणि या ग्रंथामध्ये गीतासुद्धा काय करते? आपल्याला हेच सांगत आहे की भूमिरापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टदा. या अष्टदा भिन्न प्रकृती आहे. आणि अपरेयमितस्त्वन्याम आणि इयम अपरा ही जी आहे ही अपरा म्हणजे निकृष्ट प्रवृत्ती आहे. मग ही जर निकृष्ट प्रवृत्ती आहे, ही अपरा आहे, निकृष्ट आहे, तर याचा अर्थ माझ्या प्रकृती पुन्हा दोन प्रकारची आहे. आता ही अष्टदा प्रकृती ही एक माझी उपाधी करतो, ती सुद्धा एक माझी प्रकृती आहे. आणि दुसरी उपाधी कोणती आहे? परा प्रकृती आहे आणि ती माझी उपाधी आहे. तेव्हा ह्या जगत निर्मितीला कारण केवळ माझी अपरा प्रकृती आहे असं नाही, तर पराही प्रकृती आहे. परा प्रकृती म्हणजे ज्या वेळेला त्या प्रकृतीमध्ये चैतन्याचं आधान होतं किंवा चैतन्याचं ग्रहण होतं आणि त्यावेळेला ही सृष्टी उत्पन्न होते. केवळ प्रकृतीपासून होत नाही सृष्टी, केवळ ब्रह्मापासून होऊ शकत नाही. ब्रह्म किंवा परमात्मा आणि माया यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध झाल्याशिवाय ही प्रकृती उत्पन्न होत नाही. स्वामी महाराज सांगायचे की मुलगा जर समोर तुम्हाला दिसत असेल तर तो केवळ आईपासून नाही, केवळ आई वडिलांपासून नाही, आई आणि वडील असले म्हणजे मुलगा आहे असंही नाही, पण मुलगा दिसला तर आई वडिलांवाचून नाही. अशा प्रकारचं प्रकृती पुरुषा वाचून ह्या जगताच्या उत्पत्तीची संगती सांगता येत नाही. आणि प्रकृती आणि पुरुषाचा संबंध व्हायला ती प्रकृती आणि पुरुषाचं अंतर किती आहे? जमीन आसमानाचं अंतर आहे. परंतु ज्या अर्थी जगदरूपी कार्य दिसतं त्या अर्थी प्रकृती पुरुषाच्या संबंधा वाचून जगत झालं नाही. मग तो संबंध कोणता? तर तो संबंध संयोग संबंध का समवाय संबंध का कार्यकारण भाव संबंध का विशेषण विशेष्य भाव संबंध असं जर तुम्ही विचार करायला गेले तर त्या ठिकाणी तादात्म्य संबंध मानावा लागतो. पण तो तादात्म्य संबंध तो वास्तव संबंध नसतो. तो संबंध कोणता असतो? प्रकृती आणि पुरुषामधला आध्यात्मिक तादात्म्य संबंध असतो. आध्यात्मिक तादात्म्य संबंध असतो म्हणजे खरा संबंधच नसतो. केवळ आपल्याला ही संगती सांगायची म्हणून त्या ठिकाणी त्याला संबंध प्रकृती पुरुषाचा संबंध असं मानलेलं आहे. मग खरं ह्या जगताचं कारण कोण आहे? विवर्तोपादान कारण ब्रह्म आहे. अशा प्रकारचं सांगत असताना तो कार्यकारण भाव सत्य आहे का त्या कार्यकारण भावाची पण केलेली कल्पना आहे का त्या ठिकाणी कार्यकारण भावच मिथ्या आहे का मग तो मिथ्या कार्यकारण भाव ज्याच्यावर भासला ते अधिष्ठानच सत्य आहे का ते अधिष्ठान सत्य आहे म्हणजे त्याचा कधी बाध होत नाही. असं ते सत्य अधिष्ठान कोण आहे? तर ब्रह्म आहे. ते ब्रह्म आहे का ते मीच आहे? ते मीच आहे. याच्यासाठी ही भाषा आहे ज्ञानम तेहम सविज्ञानम. मी विज्ञान सांगत होते, विज्ञान सांगताना विज्ञान कळलं आपल्याला का अज्ञान कळलं? अज्ञानही कळलं. अज्ञान कळलं का ज्ञान कळलं? ज्ञानही कळलं. का ज्ञान कळल्यावर अज्ञान गेलं? अज्ञान गेलं. अज्ञान गेलं का अज्ञान कार्य गेलं? अज्ञान कार्य गेलं. मग अज्ञान आणि अज्ञान कार्य गेल्यावर खाली शून्य राहिलं का आता? का मीच राहिलो? का माझंच नाव आत्मा? का माझंच नाव ब्रह्म? का हेच ब्रह्मज्ञान आहे की नाही? ज्ञान हेच ब्रह्म, हेच याला शब्दप्रयोग औपचारिक आहे ब्रह्मज्ञान. अशी स्थिती म्हणजे भगवान जे सांगतात. गीता ग्रंथ जो आजपर्यंत लोक डोक्यावर घेऊन नाचतात तत्ववेत्ते, याचं कारणच काय आहे? याच्यामध्ये जीवनाच्या परिपूर्ण समाधान परमाशांतीचं जी साधनं आहे ती साधनं अत्यंत स्पष्ट रीतीनं सांगितलेले. दिसायला 700 श्लोक आहेत परंतु संपूर्ण औपनिषदीय तत्वज्ञान ह्या 700 श्लोकामध्ये आलेलं आहे. म्हणून अध्याय 18चे लेख जेव बोलिले एक दुजे नाही अशा प्रकाराने सांगतात. आता दुसरी प्रकृती म्हणतात अन्या अपराह इयम. ही इयम म्हणजे ही जी आत्तापर्यंत सांगितलेली प्रकृती आहे ती कोणती प्रकृती आहे? अष्टदा प्रकृती ही अपरा प्रकृती आहे.
अन्याम प्रकृती मे पराम प्रकृती विद्धी. अन्य अजून दुसरी एक प्रकृती आहे, ती प्रकृतीला काय तू म्हणतात पराम विद्धी, ती परा प्रकृती आहे असं सांग. म्हणजे परमात्म्याच्या दोन उपाधी आहेत, एक परा प्रकृती आणि एक अपरा प्रकृती. आता ही परा प्रकृती म्हणजे काय, तर जीवभूताम महाबाहो यया इदम धार्यते जगत. जी प्रकृती आहे ती प्रकृती कशी आहे, जीवभूताम. म्हणजे आपण पुढे हा विषय जो आहे ना, आता आपल्याला इथं जास्त घ्यायचा असं नाही, याचं थोडंसं स्पष्टीकरण म्हणजे त्याचं ज्याला सुतोवाच केलेलं आहे. कारण पुढं ही जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ 13वा अध्याय येणार आहे, त्याच्यामध्ये याचं विस्ताराने वर्णन येणार आहे. फक्त इथं त्यांना सांगायचं आहे की ही जीवभूता हा अशी असणारी जीव प्राणधारणे म्हणजे ही प्रकृती. आता या ठिकाणी वास्तविक सगळी जर पृथ्वी आहे, माती पाण्यात विरून जाते की नाही, पाणी अग्नीचा संबंध आला तर पाणी त्याच्यामध्ये अग्नीमध्ये जातं की नाही, अग्नी वायू सोसाट्याचा वारा सुटला तर अग्नी विझून जातो की नाही, आणि आकाशामध्ये आकाशाच्या पोटात वायू विलीन होऊन जातो. आता जे आपण जीवन जगतो याच्यामध्ये जर पाहिलं तर जर एवढी सगळी पृथ्वी ही सप्तसमुद्राने व्याप्त आहे याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त आहे आणि पृथ्वी कमी आहे, असं असताना ही पृथ्वी कशी काय राहील, आहे की नाही. मुंबईभोवती समुद्राचा वेढा, ती कधीच त्या समुद्राने मुंबईला गिळंकृत करायला पाहिजे, परंतु असं काही होत नाही. का पृथ्वीया भूते वाहावी हे आज्ञा माझी, ह्या पृथ्वीनं सगळी भूतं रक्षण करावीत ही आज्ञा करणारी जड प्रकृतीचं हे सामर्थ्य आहे. का प्रकृतीचा नियामक असणारा दुसरा कोणीतरी मानला पाहिजे, तो कोण आहे, त्या प्रकृतीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य, ज्याला ईश्वर ईश्वर असं म्हणतात, की जो बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. या ठिकाणी जड तत्व सांख्यासारखं प्रकृती मानलं पाहिजे का प्रकृतीचा नियामक चेतन असणारा परमात्मा मानला पाहिजे. याचा कोणतंही कार्य करण्यासाठी माणूस काय पाहिजे, चेतन असलं पाहिजे. किंवा प्रकृतीनं जरी हे उत्पन्न केले, कोणासाठी उत्पन्न केलं, तर हिनं पुरुषासाठी केलं, म्हणजे चेतनासाठी हिचं कार्य झालं. म्हणजे याच्यामध्ये प्राधान्य कोणाचं आहे, चैतन्याचं आहे. कारण चैतन्य ह्या प्रकृतीला धारण करू शकतो, म्हणून ही जीवभूता त्याचं सर्व धारण करणारी, धारणाशक्तीनं संपन्न असणारं असं जे चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब आहे, त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून ही सगळी जरी तत्त्व असली, पृथ्वी आप तेज वायू ही अष्टधा यांना धारण करणारी यया इदम धार्यते जगत, जिच्यामुळे हे संपूर्ण जगत धारण केलं जातं, अशी ही जीवभूता म्हणजे क्षेत्रज्ञ रूपा. म्हणजे या सर्वांना क्षेत्र इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इत्याभिधीयते. पुढं सांगणार आहेत हे जे सगळं व्यष्टी किंवा समष्टी एक क्षेत्र आहे, आणि ह्या क्षेत्राला जाणणारा जो येतो कोण आहे, क्षेत्रज्ञ आहे. आणि तो क्षेत्रज्ञ कोण आहे, क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी, तो क्षेत्रज्ञ कोण आहे, मी आहे असं परमात्मा सांगतात. म्हणजे ही त्याची प्रकृती की ज्याच्यामुळं संपूर्ण जगताचं धारण करतं, ही अष्टदा भिन्न भावाला प्राप्त झालेली एक प्रकृती आहे. आणि दुसरी जीवभूता क्षेत्रज्ञ रूप असणारी ही माझी प्रकृती आहे, की ज्या प्रकृतीचा नियामन मी करतो. म्या बोलविल्या सूर्य चाले, म्या बोलविल्या म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता. अशा प्रकारची जी स्थिती आहे, तो कोण आहे, तो ह्या संपूर्ण जगताचा नाथ किंवा स्वामी आहे. आणि त्याची ही आयसा जो समर्थ तो मी या जगाचा नातू. बरोबर आहे का. गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. ज्याच्यामध्ये एक विचार सांगितलेला आहे की परमात्म्याचा गगना त्यांचा प्रकाशकही मी आहे आणि ते पदार्थही मी आहे. याचा अर्थ मी कोण आहे, तर या ठिकाणी मी ह्या सर्व पदार्थांचं कोणतं कारण आहे, अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. किंवा दुसरं सांगायचं तर मिथ्या पदार्थांचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. म्हणून खऱ्या अर्थाने त्याचं कोणतं अभिन्न निमित्तोपादान कारण म्हणण्यापेक्षाही विवर्तोपादान कारण मी आहे असं भगवान परमात्मा सांगतात. म्हणून म्हणतात की जीवभूताम महाबाहो. या ठिकाणी सांगत असताना अर्जुनाला काय म्हणतात, हे महाबाहो महान पराक्रमी असणारे अर्जुना, त्याच्यामुळं हे सर्व माझ्यामुळं हे धारण केलेलं आहे. याचा अर्थ काय, तो महान पराक्रमी आहे, त्या पराक्रमाने मनुष्य विजय मिळवत असतात. तसं ह्या
तू आपल्या जीवनामध्ये हे जे परमार्थ धन आहे ते ह्या धनावर तू विजय मिळव, कारण तुझ्या ठिकाणी पराक्रम आहे. किंवा हे ज्ञानरूपी धन मिळवण्यासाठी मनुष्य पराक्रमी पण पूर्णपणे अधिकाराने संपन्न असावा लागतो. म्हणून तू ह्या अधिकाराने संपन्न हो आणि ही गोष्ट जाणून घे, अशा प्रकारचं सांगतात. आता या ठिकाणी माऊलींनी ज्या काय ओव्या लिहिल्यात फक्त त्याच्या त्या सरळ सरळ ओव्या आहेत. आपण उद्या सकाळी फक्त त्या सरळ ओव्यांचा अर्थ पाहू आणि मग पुढचा जो श्लोक आहे की ज्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की एतद योनिनी भूतानी, ह्या सगळ्या सर्वानित्योपधारे सर्व प्राणीमात्र जे आहे ना ह्या दोन प्रकृतीपासून उत्पन्न झाले. कोणत्या? परा आणि अपरा प्रकृतीपासून उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे खरा ह्या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारण कोण आहे तर ते सांगतात अहम कृष्णश्च जगताहा प्रभवाहा प्रलयस्तथा. सगळ्या ह्या जगताचा उत्पत्ती स्थिती आणि लय करता मी आहे. सांख्यांच्या प्रकृती ही स्वतंत्र जगत कारण आहे याचं खंडन केलं की नाही. आणि इथं कशाची स्थापना केली? ईश्वरवादाची स्थापना केली. आणि ईश्वरवादाची स्थापना करता करतात ब्रह्मवाद हा वेदांताचा मुख्य सिद्धांत यामध्ये भगवान परमात्मा सांगून जातात. उद्या पाहू.